आदरणीय उद्धव साहेबांसंग ज्याने ज्याने गद्दारी केलेली आहे त्याच्या छाताडावर सगळे शिवसैनिक थ्या थ्या नाचण्यासाठी या ठिकाणी येणार आहे. गद्दारांना आमचा हात धडा राहील की येणाऱ्या लोकसभेमध्ये यांना जितक्या लीडनं आम्ही निवडून दिलं होतं उद्धव साहेबांच्या चेहऱ्याला बघून त्याच्यापेक्षा दुपटीने यांना पाडू आम्ही. पण आम्हाला काय माहिती आमचा खासदार एवढा चिल्लर आहे म्हणून. उद्धव ठाकरे पक्षातील 6 खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे प्रथम आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते विदर्भाच्या यवतमाळ, वाशिम तसेच हिंगोली जिल्ह्याला येणार आहेत. मी सध्या हिंगोली शिवसैनिक आहे, माझ्यासोबत शिवसैनिकांच्या काय भावना आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत. दादा, आज इथं प्रथमत उद्धव ठाकरे साहेब येत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कशी सभा होणार, काय मी बघितलं असेल ज्या पद्धतीने या 6 खासदारांनी या पक्षासोबत गद्दारी केली, उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली, त्यासाठी आज उद्धव साहेब या ठिकाणी कार्यकर्त्याशी संवाद करणार आहेत, कार्यकर्त्याशी चर्चा करणार आहेत. आणि जनतेला माहीत आहे, तुम्ही बघा हजारोच्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि भव्य अशी सभा या ठिकाणी उद्धव साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी, उद्धव साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी भव्य असे सभा या ठिकाणी होणार आहे. उद्धव साहेबांचं गद्दारांना धडकी भरवणारा हा मेळावा होणार आहे. आदरणीय उद्धव साहेबांसंग ज्याने ज्याने गद्दारी केलेली आहे त्याच्या छाताडावर सगळे शिवसैनिक थ्या थ्या नाचण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. पेरणी पाण्याचे दिवस आहेत, पाऊस चालू आहे, आपण पाहत असाल, पण हजारोच्या संख्येने शिवसैनिक हिंगोली शहरात दाखल झाले. भगवमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्या गद्दाराला त्याची जागा आम्ही दाखवणार आहोत. उद्धव साहेबांसोबत आदित्य ठाकरे त्याच्यात कोणकोणते नेते उपस्थित राहणार त्या सभेला आपल्या हिंगोली येथील? आदरणीय उद्धव साहेबांसोबत आदरणीय आदित्य साहेब, आदरणीय संजय राऊत साहेब, विनायक राऊत साहेब, आदरणीय अनिलभाई देसाई, आदरणीय अंबादादा दानवे, बमरावजी थोरात साहेब, असे बरेच नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि सातत्यानं तुम्ही पाहत असाल की हिंगोली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला अभेद्य आम्ही ठेवणार आहोत आणि आदरणीय साहेबांना आश्वस्त करणार आहोत की साहेब, येणारी लोकसभा आणि येणाऱ्या तिन्ही विधानसभा आम्ही तुमच्या हातात पुन्हा देणार आहोत. जे शिवसैनिक आहेत ठाकरेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांनी त्यांची साथ सोडली नाहीत. आज जरी इथले खासदार जरी शिंदे गटात गेले असले तरी ते आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्यासोबत एक शिवसैनिक आहेत. दादा, उद्धव साहेब येत आहेत, मोठी जय्यत तयारी आहे, निष्ठावंत शिवसैनिक. गद्दारांना आमचा हात धडा राहील की येणाऱ्या लोकसभेमध्ये यांना जितक्या लीडनं आम्ही निवडून दिलं होतं उद्धव साहेबांच्या चेहऱ्याला बघून त्याच्यापेक्षा दुपटीने यांना पाडू आम्ही. आणि इथून येणारा खासदार हा शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा राहणार. आपण एका प्रसार माध्यमांना माहिती देत आणि असं सांगितलं की जे लोकसभेचे खासदार होते इथले नागेश पाटील आष्टीकर, त्यांनी आपल्या निवडणुकीच्या वक्ती काही गाड्याचे पैसे सुद्धा दिले नाहीत. काय नेमकं याच्या मागचं कारण? ते गाड्याच नाही, बऱ्याचशा गोष्टी येतात जे आता माध्यमासमोर सगळ्या गोष्टींचा उहापोह नाही करतायत. पण मी आणि माझ्यासोबत इतर सगळ्या शिवसैनिकांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या जवळ खिशातले पैसे खर्च करून त्यांना निवडून आणलं. आम्ही चिल्लर विषय म्हणून आम्ही ते सोडून दिलेलं आहे का बा आपला खासदारच निवडून आला. पण आम्हाला काय माहिती आमचा खासदार एवढा चिल्लर आहे म्हणून. उद्धव साहेबांच्या शिवसेनेतले 6 खासदार फुटले, नेमकं तुम्ही त्यांच्यासोबत पाटील आष्टीकर त्यांच्यासोबत आहात? कोणासोबत नाही, आम्ही उद्धव साहेबांसोबत आहे. आम्ही कोणीही खासदाराचे समर्थक किंवा त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी नव्हतो. आम्ही उद्धव साहेबांचे पदाधिकारी आहोत, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत. आणि शिवसेना जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, मातोश्री जी आहे, आमदार खासदार मंत्री घडवण्याचा कारखाना आहे. प्रोडक्ट गेलाय आमच्या जवळून, कंपनी जागेवर आहे. उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे इथे आम्ही किती आमदार खासदार घडवतो, असे किती जरी खासदार आले आणि किती जरी खासदार गेले तर त्यांना कोणता फरक पडणार नाही. उद्धव साहेबांच्या मागे हिंगोलीतील नव्हे तर हिंगोली लोकसभेतील मतदारसंघातील पूर्ण शिवसैनिक त्यांच्यासोबत आहेत.